महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. अंबरनाथ पूर्वेच्या शिवगंगा परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीचा प्रकार घडल्यानं शहरात एकच खळबळ उडाली होती. भर दिवसा एका अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. एवढंच नव्हे तर प्रतिकार करणाऱ्या घरातील मूकबधीर असलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर हातोडीने हल्ला केला. तसेच महिलेच्या डोक्यावर काचेचा ग्लास फोडत रक्तबंबाळ केलं आणि घटनास्थळावरून पोबारा केला. यामध्ये राजेश गायकवाड यांची पत्नी रुची गायकवाड आणि मूकबधीर असलेले भाऊ गणेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. घरफोडीची माहिती मिळताच घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस देखील दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासला असता एक व्यक्ती हेल्मेट आणि पावसाळी रेनकोट परिधान करून इमारतीच्या आवारात प्रवेश करताना आणि पुन्हा घाईघाईने निघून जाताना दिसून आला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला. तपासाची चक्र वेगाने फिरवून अवघ्या 12 तासाच्या आतच उल्हासनगर गुन्हे शाखेने पनवेल येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आरोपी रविराज कसबे याला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिलाय. दरम्यान पोलीस तपासात दरोडा खोटा आणि बनावा असल्याचं निष्पन्न झालंय. आरोपी हा सदर महिलेचा परिचयाचा असून तो कर्जबाजारी असल्याचं समजतंय. अधिक तपास पोलीस करतायत. नमस्कार. शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत परवा दिवशी हा गुन्हा दाखल झाला होता. यातील आरोपितांनी संबंधित शिवगंगा नगरमधली ती सोसायटी होती, तिथे जाऊन त्याने दागिने चोरून निघत असताना जे फिर्यादी आहे आणि शिवाय त्यांचे रिलेटिव्ह आहे त्यांच्यावरती हमला केला होता. तर या अनुषंगाने आपण शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे तपास पथक आणि गुन्हे शाखा ठाणे शहर युनिट 4 हे दोन्ही संयुक्त तपास करत होते. एकूण 12 तासामध्येच आपण सदर आरोपीला जे आहे ते अटक केलेली आहे. गुन्हे शाखेला यश आलेलं आहे. यामध्ये युनिट 4चे जे इन्चार्ज आहेत कोळी साहेब आणि त्यांची टीम यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. 12 तासातच एवढा जबरी चोरीचा जो गुन्हा होता तो त्यांनी उघडकीस आणलेला आहे. संबंधित आरोपीला आपण न्यायालयासमोर हजर केलेला आहे. मान्य न्यायालयाने त्याला 17 तारखेपर्यंतचा PCR दिलेला आहे. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही, पहिलाच हा गुन्हा आहे. याविषयी एवढी माहिती आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्हासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.